मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होणार असं मुनगंटीवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असं मुनगंटीवार यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील अशी माहिती मुनगंटीवार यांच्याकडून देण्यात आली आहे। तुमच्यासोबत इतके वर्ष काम केलं, आज तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे। तुम्ही दोन्ही नेते विदर्भातून येत आहे। निश्चितपणे एक कर्तबगार भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता, ज्यांच्यावर मोदीजींनी अतूट विश्वास व्यक्त केला, तो नेता या राज्याचा कर्णधार म्हणून, कप्तान म्हणून जेव्हा काम करेल तेव्हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पावर वेगाने पुढे जाईल। आज आणखी काही मंत्री शपथ घेणार आहेत का फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे शपथ घेणार आहेत? आता मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री एवढंच ठरवेल, त्यामुळे बाकी मंत्र्यांचा शपथविधी हा पुढे होईल आणि हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे। साधारणतः हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच व्हायची शक्यता नक्कीच आहे। आणि एवढे विभाग तिघांच्या हातात जर असेल तर मग अडचण निर्माण होईल। संजय राऊत म्हटले की भाजप एकदा आता शिंदेंना संपवून टाकणार। असं आहे, संजय राऊत साहेबांना सकाळी 10 वाजता उठायचं आणि मीठ घेऊन काय काय नासवता येतं ते नासवायचं। तर आपण अशा प्रतिक्रिया विचारल्याने त्याचं काय उत्तर असणार? हे यांना संपवे, ते त्यांना संपवे। हा, मला एवढं माहित आहे की स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट